ठीक आहे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. एम आय ऑडिबल? तुम्ही ऐकू शकता का मला व्यवस्थित? येस सर. ठीक आहे. ठीक आहे. तर आता आपलं टेस्ट सिरीजचा बॅचचा आपलं आजचं हे पहिलं लेक्चर आहे. मग याच्यामध्ये काही ज्या बेसिक गोष्टी असतात, म्हणजे तुम्हाला जे काही प्रिपरेशनचं पुढचं स्ट्रॅटेजी आपलं कसं असणार आहे, ठीक आहे, याच्याविषयी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. ठीक आहे. आता टेस्ट सिरीज म्हणजे आपण सर्वांनी, शेवटी तुम्ही सर्वांनी सेल्फ स्टडीचा मार्ग निवडलेला आहे. म्हणजे एक तर तुमच्यापैकी बरेच लोक असे आहेत जे मागच्या वेळेस समजा मेन्सला, प्रिलिमला वगैरे म्हणजे इंटरव्ह्यू पर्यंत समजा जाऊन आलेले आहेत, आणि ज्यांचं समजा चांगल्या पद्धतीने स्वतःहून प्रिपरेशन झालेलं आहे आणि आपल्या सर्वांकडे सुद्धा चांगल्या प्रकारच्या नोट्स वगैरे समजा आपल्या आहेत. ठीक आहे. आता आपल्याला एक फायनल म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये एक टच म्हणून आपल्याला काय करायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला जे रायटिंग प्रॅक्टिस आहे आपलं, हे रायटिंग प्रॅक्टिस आपल्याला कशा पद्धतीने अजून चांगलं इम्प्रूव्ह करता येईल, याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आता प्रयत्न करायचा आहे. तर टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये म्हणजे जसं तुम्हाला मी शेड्यूल ऑलरेडी दिलेला आहे की आपण म्हणजे 5-6 दिवसानंतर वगैरे आपण आपली दर एक विषयावर नवीन टेस्ट असणार आहे. आता तुमचं जी सुरुवातीला तुमची 20 तारखेला जी टेस्ट आहे ती एव्हिडन्स ऍक्ट आणि आपला अॅट्रॉसिटी आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट जो आहे आपला, ठीक आहे, या 2 कायद्या म्हणजे या 3 कायद्यांवर आपण त्याच्यामध्ये टेस्ट घेणार आहे. आता अॅट्रॉसिटी कायद्याचा जो आहे त्याच्यामध्ये ह्याच्यावर तुम्हाला फक्त आतापर्यंत शॉर्ट नोटच विचारलेल्या आहेत. ठीक आहे. आणि अॅट्रॉसिटी कायद्यावर जेवढ्या प्रॉबेबल शॉर्ट नोट विचारल्या जाऊ शकतात ह्या काही शॉर्ट नोट आपण तुमच्याकडनं लिहून घेणार आहेत. आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्टवर सुद्धा काही ज्या प्रॉबेबल शॉर्ट नोट विचारल्या जाऊ शकतात त्याही आपण तुमच्याकडनं लिहून घेणार आहेत. ठीक आहे. म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला जो व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की किंचितच असे प्रश्न तुम्हाला मेन्सच्या पेपरमध्ये सापडतील जे ऍक्च्युअली आपल्या टेस्ट सिरीजमध्ये होणार नाहीत. ठीक आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक जो प्रश्न प्रोबेबल विचारला जाऊ शकतो तो तुमच्या हाताखालनं एकदा लिहून जाणार आहे. आणि आपण म्हणजे नेमकं बघणार पण आहोत की तुम्ही याच्यावर कशा पद्धतीने उत्तर लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये काय सुधारणांची गरज आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करून घेणार आहोत. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला मागे पण म्हणजे सांगितलं, म्हणजे मी नेहमी लेक्चरमध्ये सांगत असतो, तुमचं आता हे पहिलंच लेक्चर आहे की आपल्याला जेएमएफच्या मेन्समध्ये 50 मार्क घेणं हे सोपं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता सर्वजण त्या स्टेजला आहात म्हणून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे की सर्वजण म्हणजे जवळपास प्रिपेअर आहेत की एखाद्या विषयावर तुमचा अभ्यास वगैरे झालेला आहे. पण त्या 50 पासून जे पुढे समजा तो तुम्हाला 1-2 मार्क जर वाढवायचे असतील, म्हणजे 50 तर 51, 52, 53 असं जर तुम्हाला समजा काही मार्क करायचे असतील, तर अशा वेळेस मात्र आपल्याला खूप जास्त म्हणजे थोडंसं जास्त चांगल्या प्रकारचं प्रिपरेशन आपल्याला लागतं. ठीक आहे. 50चा एक मार्क 2 मार्क पुढे एक्स्ट्रा करायचे असतील तर म्हणजे 50 पर्यंत स्कोअर करणं सोपं आहे. प्रत्येक जण शेवटी एव्हिडन्स ऍक्ट मध्ये चांगल्या पद्धतीने समजा रिवाइज केला, बघितला, थोडंसं आता प्रत्येकाला परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा सापडले. ठीक आहे. युपीएससी वगैरेच्या एक्झाम मध्ये कसं करतात की म्हणजे ऑप्शनल असा काही प्रकार नसतो आणि आपल्याला प्रत्येकाला जे आहे त्याच्यामध्ये त्या एक्झाम मध्ये आपल्याला युपीएससी सारख्या एक्झाम मध्ये की आपल्याला प्रत्येक प्रश्नच माहिती असायला पाहिजे, सगळे प्रश्न कंपल्सरी असतात. पण आपल्याला जेएमएफसी ला थोडंसं म्हणजे पेपरच अशा प्रकारचा असतो की तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात आणि जो पेपर लिहायला जो आलेला प्रत्येक जो व्यक्ती आहे जवळपास प्रत्येकाला जे उत्तर लिहायला पाहिजे तसे म्हणजे माहिती असलेले काही प्रश्न सापडून जातात. मग कस लागतो आपला कुठे, आपला कस लागतो त्या उत्तराला जे आपलं रिप्रेझेंटेशन आहे हे आपण अजून जास्त बेटर कशा पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते प्रॅक्टिस करणे क्वेश्चन पेपरची. आणि ही प्रॅक्टिस करत असताना ज्या चुका आपण समजा मागच्या पेपरमध्ये केलेल्या आहेत या चुका आपल्याला परत दुसऱ्या पेपरला आपल्याला करायच्या नाहीयेत. आता तुम्हाला जी मी समजा डेडलाईन दिलेली आहे 20 तारखेची, ठीक आहे, या 20 तारखेला तुम्हाला एव्हिडन्स ऍक्ट आणि हे 3 जे विषय त्याच्यामध्ये असणार आहेत मी तुम्हाला व्हिडिओज पण शेअर केलेले आहेत की प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आहे हा पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आपण ऑलरेडी असाच आपण म्हणजे फ्रीच आपण युट्यूबवर अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही तो तिथे बघू शकता. आणि ह्याच्यावर तुम्हाला फॉर शुअर 5-5 मार्काला तुम्हाला 2 शॉर्ट नोट असणार आहेत आणि ज्या 2 शॉर्ट नोट तुम्हाला विचारल्या जाणार आहेत या आपल्या पेपरच्या बाहेरच्या नसणार आहेत. ठीक आहे. म्हणजे विचारतातच शॉर्ट नोट आणि त्याच्यात निघणाऱ्या शॉर्ट नोट समजा कमीच आहेत. ज्या प्रोबेबल शॉर्ट नोट आहेत त्या आपण त्याच्यामध्ये तुमच्याकडनं लिहून घेणार आहेत. ठीक आहे. म्हणजे टेस्ट सिरीजचा तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा हा होणार आहे की जे क्वेश्चन किंवा जे शॉर्ट नोट परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायचे आहे ही एकदा तुमच्या हाताखाली टेस्टमधनं जाणार आहे. ठीक आहे. तुम्ही एकदा ती आठवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहात. ठीक आहे. फक्त तुम्हाला प्रत्येकाला आता जसं मी सांगत असतो की आता आपण ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज घेत आहोत. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने घेत आहोत म्हणजे तुमच्यासमोर मी तिथे नसणार आहे. ठीक आहे. किंवा तुम्हाला मॉनिटर करणारा सुद्धा कोणी व्यक्ती नाहीये. ठीक आहे. अशा वेळेस तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये स्वतःहूनच आपल्याला इमानदारीने तो पेपर आपल्याला सोडवायचा आहे प्रत्येकाला.
ठीक आहे, म्हणजे आपल्याला तुमचा धोका तुम्ही तुमच्यासोबतच करणार आहात. मी काही तुमचे मार्क सगळ्या महाराष्ट्राला असं युट्यूबवर माझ्या विद्यार्थ्यांचे एवढे मार्क म्हणजे टेस्ट सिरीजवाल्यांचे एवढे मार्क आहेत असे काही डिक्लेअर करणार नाहीये, किंवा प्रथम पारितोषिक वगैरे सुद्धा असं सुद्धा तुम्हाला काही भेटणार नाहीये, किंवा पहिल्या 4 विद्यार्थ्यांची फीस माफ केली जाईल अशा प्रकारची सुद्धा काही ऑफर नाहीये. ठीक आहे, म्हणजे सगळं काही जे आहे तुमची म्हणजे आपल्याला आपल्या इमानदारी पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणजे जर तुम्ही त्याच्यामध्ये जर कुणाला फसवण्याचा म्हणजे मी काहीतरी फसवण्याचा प्रयत्न करत असेल असं जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही तुमचीच फसवणूक करणार आहात. तर 3 तासामध्ये ठीक आहे एकही मिनिट एक्स्ट्रा कुणालाही लिहायचं नाहीये. ठीक आहे, तुम्हाला जर समजा तुमचं वेळेचं नियोजन जर असेल असं म्हणजे बऱ्याच वेळेस कसं असतं की आपले बऱ्याचपैकी लोक बिझी असतात. म्हणजे जे समजा जो वेळ आहे तुम्हाला दिलेला मी हा वेळ याच्यासाठी दिलेला आहे की आपले पेपर साधारणतः त्या वेळेमध्ये असतात. ठीक आहे, आणि त्या वेळेमध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस असणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्या वेळेस परीक्षेचा जो शेवटचा जो समजा आपला टप्पा असतो, शेवटचा जो महिना असतो, या महिन्यामध्ये आपण लिहिण्याची प्रॅक्टिस म्हणजे या वेळेतच करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जुलै म्हणजे असं एवढं काही समजा त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर दिवसामध्ये तेवढी जास्त गरमी तशी राहत नाही तशी, पण तरीही जो परीक्षेचा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये लिहिण्याची जर प्रॅक्टिस केली की त्याचा एक वेगळा फायदा असतो. ठीक आहे, तुम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीने ते सोडू शकता, असं त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन नाहीये की तुम्ही त्या वेळेमध्ये. मला बऱ्याच लोकांचे फोन आले म्हणे सर आम्ही त्याच वेळेत सोडवलं पाहिजे का, असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेनुसार सोडू शकता. तुम्हाला जी लिंक दिलेली असते त्या लिंकवर तुम्हाला ते क्लिक करून तुम्हाला थोडीशी दुसरी काही बेसिक माहिती भरायची असते आणि त्याच्यानंतर खाली फाईल अपलोडचा ऑप्शन असतो. तर तिथे तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर म्हणजे चांगल्या पद्धतीने स्कॅन करून अपलोड करायचा आहे. तिथे फोटो अपलोड करायचा ऑप्शन नसतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाला एक म्हणजे आपलं गुगल ड्राईव्ह वगैरे तुम्ही जर समजा वापरत असाल तर गुगल ड्राईव्हवर स्कॅनिंगचा ऑप्शन असतो. तर तुम्हाला प्रत्येकाला आपला क्वेश्चन पेपर स्कॅन करून त्याचं सुंदर पीडीएफ करता आलं पाहिजे. जर पेपर आडवा असेल उभा असेल तर ते चेक करणाऱ्याचं फार डोक्याचं फार दही होऊन जातं. ठीक आहे, कारण इकडे जेएमएफसी मध्ये 280 विद्यार्थी आहेत. त्यात म्हणजे 280 आता 250 झाले जवळपास. म्हणजे एवढ्या लोकांचे सुद्धा पेपर मला चेक करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचे जर पेपर समजा आडवे उभे असतील तर ते पीडीएफ मी चेक करणार नाही. म्हणजे स्ट्रिक्टली त्याला रोटेट करा किंवा हे करा अशा प्रकारे आपण पेपर अजिबात चेक करणार नाही. तुम्हाला पीडीएफ चांगल्या पद्धतीने बनवायचं आहे आणि ते सगळं सरळ आहे का आणि रिडेबल आहे का हे सगळं सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि ते तसं व्यवस्थित रिडेबल असेल तरच आपण तो पेपर त्याच्यामध्ये चेक करणार आहे. ठीक आहे, सगळ्यात बेटर हा ऑप्शन असेल की गुगल ड्राईव्ह वगैरे वापरा किंवा पीडीएफ क्रिएटर वगैरे तुम्हाला प्ले स्टोअरवर नंबर ऑफ पीडीएफ क्रिएटर तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, पेजेसचं सिक्वेन्स सुद्धा आपलं योग्य पद्धतीने असलं पाहिजे. ठीक आहे, गुगल ड्राईव्हला वगैरे कसं असते पेजेसचं सिक्वेन्स चुकत नाही. म्हणजे एक फोटो काढला तो सेव्ह केला, परत दुसरा फोटो काढला तो सेव्ह केला, अशा पद्धतीने जर पीडीएफ असेल तर ते सिक्वेन्स सुद्धा चुकत नाही. ठीक आहे, जेएमएफसीच्या मेन्सला सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स असतात. म्हणजे आपण त्या पद्धतीनेच तुमचे पेपर चेक करणार आहे. जर एखादा मेन क्वेश्चन जर समजा आपण सुरू केला, ठीक आहे, मेन्स क्वेश्चन जर समजा सुरू केला तर त्याच्यातला सब क्वेश्चन तुम्ही परत लिहिला तर तो चेक केला जात नाही. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्हाला ते पीडीएफ सुद्धा म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्कॅन करायचे आहेत. प्रत्येक पेजला पेज नंबर द्यायचा आहे, वरती तुम्हाला पेज नंबर सुद्धा द्यायचे आहेत. ठीक आहे, आणि समजा तुम्ही आता सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये वगैरे तुम्ही बघितलं आपल्याला प्रश्न असतात आणि त्या प्रश्नामध्ये असे शॉर्ट नोट्स असतात. ठीक आहे, एक मोठा प्रश्न जर सुरू केला म्हणजे मेन क्वेश्चन जर सुरू केला त्याचे सगळे शॉर्ट नोट त्याच्यामध्येच लिहिले पाहिजेत. एखादा शॉर्ट नोट नंतर लिहिला असेल किंवा अजून कसं असं काय लिहिला असेल तर तो आपण त्याच्यामध्ये चेक करणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ते त्या पद्धतीने जे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जो क्वेश्चन पेपर असेल त्याच्यामध्ये सुद्धा तेच इन्स्ट्रक्शन्स असतील जे आपल्या जेएमएफच्या मेन्सच्या पेपरमध्ये असतात. म्हणजे पेपर तो दिसायला त्याच्यासारखाच असेल, म्हणजे पीडीएफ मध्ये असेल, जसा आपला इकडचा पेपर दिसतो तसाच असेल. इन्स्ट्रक्शन सुद्धा तशाच प्रकारचे असतील. ठीक आहे, तुम्हाला इन्स्ट्रक्शन सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. आणि शक्यतो तुम्हाला काय करायचे, तुम्हाला 9 ते 12चा समजा टायमिंग दिलेला आहे तर 9 ते 12 पर्यंत आपण लिहिला पेपर, पुढच्या एक अर्ध्या तासामध्ये आपलं पीडीएफ बनवून स्कॅन करून पाठवून देणे. ठीक आहे, म्हणजे अशी ही जर प्रॅक्टिस तुम्ही फॉलो करत असाल, म्हणजे टाइम टेबल जे मी तुम्हाला दिलेलं आहे हे तुमच्या फायद्यासाठी आहे. तुम्ही या टाइम टेबल नुसार जर पेपर सोडवत असाल तर याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणजे शेवटी कसं असतं की शरीर सुद्धा आपलं एका वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतं. दुपारी 9 ते 11 मध्ये समजा तुम्ही ही प्रॅक्टिस केली पेपर सोडवायची, ठीक आहे, सकाळच्या ह्याच्यामध्ये, आणि आपले जे शेवटचे पेपर आहेत ते सुद्धा आपण म्हणजे परीक्षेच्या टाइमनुसार समजा तसेच घेतलेले आहेत. तर तुम्ही म्हणजे दिवसभरात समजा तुम्ही दोन्ही पेपर त्या पद्धतीने सोडवण्याची प्रॅक्टिस करत असाल तर ते अल्टिमेटली तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. मला एका विद्यार्थिनीने समजा ऍडमिशन घेतलं, त्यांनी तर काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम सांगितलं. ठीक आहे सर, मी दोन्ही पेपर एकदा सोडू शकत नाही. शेवटच्या आपण आपल्या असेही आपण त्याच्या जे शेवटच्या जे टेस्ट आहेत ते आपल्या कमीच आहेत, पण तुम्ही ते प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपलं खूपच जास्त सिरियस म्हणजे त्याच्यामध्ये असेल तर ते ठीक आहे समजा, पण तुम्हाला शेवटी मेन्स मध्ये तरी तुम्हाला हे करावंच लागणार आहे. आणि आपलं हे जे असणार आहे हे म्हणजे तुमचे जे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहेत ते थोडंसं शेवटीच असणार आहेत. तर त्यावेळेस तरी तुम्ही म्हणजे 2 तास त्याच्यामध्ये बसण्यासाठी आपण प्रिपेअर झालेलो असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे परीक्षेमध्ये म्हणजे तुमची टेस्ट सिरीज घेणं
ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे प्रिपरेशन असतं. पहिलं प्रिपरेशन आहे किंवा तुमचा अभ्यास झालाय का, ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात येते किंवा माझा अभ्यास एव्हिडन्सवर समजा कंप्लीट झालाय का. जर झाला असता तर मी एव्हिडन्सचे सगळ्या शॉर्ट नोट लिहिल्या असत्या. तुम्हाला म्हणजे तुम्हाला स्वतःला रिअलाइज होणार आहे की एव्हिडन्सचे मला डिफरन्सेस जमले नाहीत. ठीक आहे, डिफरन्सेस म्हणजे एवढा मोठी गोष्ट आहे की बऱ्याच लोकांचा रिझल्ट फक्त डिफरन्सेसमुळे राहून जातो. ठीक आहे, डिफरन्सेस जो स्कोरिंगचा पार्ट असतो त्या डिफरन्सेसमध्ये जर समजा एक 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 मार्क पडत राहिले आपल्याला, तर आपण त्याच्यामध्ये आपण ते जे स्कोरिंग मध्ये आपण असायला पाहिजे मेरिटमध्ये, तर ते आपण असत नाही. ठीक आहे, म्हणजे आपण इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यू सुद्धा आपण क्वालिफाय झालो, पण शेवटी असं झालं की मेन्सचे मार्क कमी पडले आणि आपला रिझल्ट मेरिटमध्ये नाहीये. ठीक आहे, म्हणजे हे आपल्यासोबत आता इथून पुढे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. मग इथून पुढे जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला समजा आता एव्हिडन्सची तुमची 20 तारखेला टेस्ट आहे, तर 20 तारखेला तुम्हाला रिअलाइज झालं पाहिजे किंवा 20 मी एव्हिडन्स ऍक्ट मधले जे डिफरन्सेस विचारले जातात म्हणजे ज्या पद्धतीचे, मला हे खरंच लिहिता येतात का. एव्हिडन्स ऍक्टवर जे लॉंग क्वेश्चन विचारले जातात, मला हे खरंच लिहिता येतात का. ठीक आहे, त्याच्यानंतर मी लिहिल्यानंतर सुद्धा मी काय चुका केलेल्या आहेत हे तुम्हाला त्याच क्षणाला तुम्हाला 20 तारखेलाच याच तुम्हाला रिअलाइज होणार आहे. त्यानंतर समजा आपण जी टेस्ट आपली असणार आहे आयपीसी सीआरपीसी, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची परत प्रॅक्टिस होणार आहे की मी लॉंग क्वेश्चन समजा लिहू शकलो नाही. याच्यामध्ये अजून एक गोष्ट असतं, अजून एक म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएशन असतं टेस्ट सिरीजमध्ये. आता 20 तारीख तुमची आता जवळपास आलेली, आज 17 तारीख आहे. मग 20 तारखेपर्यंत मी खरंच या माझा जो पेपर आहे एव्हिडन्सचा, मी एव्हिडन्स समजा मी प्रिपेअर केला का 20 तारखेपर्यंत. हे अॅट्रॉसिटीचा ऍक्ट जो आहे मी तुम्हाला सांगितलं किंवा व्हिडिओज वगैरे बघून घ्या ते सगळे. ठीक आहे, म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत ह्याच्यापेक्षा बेस्ट लेक्चर याच्यावर दुसरं काही अवेलेबल नाहीये. ठीक आहे, दुसरं तुम्हाला ह्याच्यापेक्षा बेस्ट लेक्चर कुठेच तुम्हाला भेटणार नाही, कुठल्या क्लासेसमध्ये सुद्धा भेटणार नाही, कारण ते जे लेक्चर आहे ते क्लासेसचेच लेक्चर आहेत. ठीक आहे, तर मी हे सगळे बघून घेतलेत का, मी त्याच्यानुसार समजा माझ्या नोट्स बनवलेल्या आहेत का, म्हणजे तेवढं तरी तुम्ही त्याच्यामध्ये बघून घ्या. 20 तारखेची जी डेडलाईन आहे ही डेडलाईन मी फॉलो केलेली आहे का, हे सेल्फ इव्हॅल्युएशन तुम्हाला स्वतःला करायचं आहे. त्यानंतर पुढची जी तारीख असणार आहे आपली परीक्षेची, या परीक्षेपर्यंत मी त्या विषयाचा अभ्यास कंप्लीट केला का. ठीक आहे, आणि हे करत असताना मी एव्हिडन्स सुद्धा मागचं जे रिव्हिजन आहे हे माझं चालूच आहे का, हे बघणं तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. जर मी पुढचं सुद्धा करत असेल आणि सोबत सोबत मागच्या ज्या मी वाचलेला आहे, जो विषय मी कंप्लीट केलेला आहे याचं मी रिव्हिजन केलेलं आहे का, हे आपल्यासाठी कळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे होणार आहे तुमच्यातले अर्धे लोक असे असणार आहेत ज्यांचं आता 20 तारखेला ज्यांचा प्रॉब्लेम आहे की म्हणजे 20 तारखेपर्यंत मी कंप्लीटच केलं नाही. ठीक आहे, असं बऱ्याच लोकांचं होणार आहे. तर या लोकांना एक लक्षात घ्यायचं आहे की आता ही तारीख तुमचं जे टार्गेट वाढत जाणार आहे. 20 तारखेचं टार्गेट आहे की एव्हिडन्स ऍक्ट, अॅट्रॉसिटी ऍक्ट आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट हे आपलं कंप्लीट झालंच पाहिजे. हे आपलं 20 तारखेचं टार्गेट आहे. मग 20 तारखेचं टार्गेट जर माझं पूर्ण होणार नसेल तर पुढच्या आठवड्यासाठी हे टार्गेट त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. ठीक आहे, हे एव्हिडन्स तुम्हाला सोडून चालणार नाही, तुम्हाला एव्हिडन्स सुद्धा वाचायचाच आहे. एव्हिडन्स वाचून तुम्हाला बाकीचे सुद्धा पुढचा विषय सुद्धा तुम्हाला कव्हर करायचा आहे. ठीक आहे, जेवढं तुम्ही आता म्हणजे डोक्यावर बर्डन वाढवत जाणार आहात. ठीक आहे, टेस्ट सिरीजचा मुळात फायदा हाच असतो की दर आठवड्याला आपल्याला एकदा परत एकदा रिअलाइज करून दिलं जातं की बाबा तुझा अभ्यास टाइमवर नाहीये. ठीक आहे, तू जेवढं म्हणजे वेळेसोबत चालायला पाहिजे तू वेळेसोबत चालत नाहीयेस. ठीक आहे, तुझे पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, तुझ्या अजून काही बाकीच्या गोष्टी असतील, काही असू दे, पण या सगळ्यामध्ये तू खूप काहीतरी महत्वाचं समजा सोडून देत आहेस. हे रिअलायझेशन तुम्हाला टेस्ट सिरीजमुळे होत असतं. ठीक आहे, आणि ह्या रिअलायझेशन मध्ये प्रत्येकाला म्हणजे हे खूप सिरियस वाटलं पाहिजे, तुम्ही प्रत्येकाने हे खूप सिरियस घेतलं पाहिजे. ठीक आहे, आपण 4000 रुपये फीस भरलेली आहे. ठीक आहे, सर सुद्धा म्हणजे आपले पेपर चेक करण्यासाठी एवढं कष्ट घ्यायला तयार आहेत. सरांनी सुद्धा म्हणजे एवढे पेपर प्रश्न सुद्धा काढताना सुद्धा म्हणजे आपण मागचे सगळे क्वेश्चन पेपर अनालिसिस करून किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी बघून आपण क्वेश्चन पेपर काढत असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये माझे सुद्धा एफर्ट्स आहेत आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमचा सुद्धा वेळ त्याच्यामध्ये देत आहात, बाकीच्या सगळ्या गोष्टी देत आहात. तर मग अशा वेळेस आपल्याला लाज वाटली पाहिजे. जर समजा आपलं 20 तारखेला जर समजा तुमचं कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला अक्षरशः लाज वाटली पाहिजे, किंवा तुम्हाला जे मी तुमचे मार्क्स देणार आहे ते मार्क बघून सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे, किंवा म्हणजे खरंच मी कुठे काय कमी पडतोय, माझं लिहिण्यामध्ये समजा एवढा स्कोर असायला पाहिजे, काय येत नाहीये. ठीक आहे, समजा डिफरन्सेस आहेत, ह्या डिफरन्सेस मध्ये म्हणजे एवढेच मार्क मला का पडतात, मी का म्हणजे अजून काय त्याच्यामध्ये ऍड ऑन करायला पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींची अक्षरशः आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये अजून जास्त इम्प्रुव्हमेंट्स आपण करत राहिलो पाहिजे. ठीक आहे, पुढच्या आठवड्यापर्यंत आपण स्वतःमध्ये अजून जास्त काय करू शकतो, काय बघू शकतो, ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये करायच्या आहेत. ठीक आहे, टेस्ट सिरीज मध्ये. आता याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे तुम्हाला हे वेगवेगळ्या अँगलने बेनिफिट तुम्हाला कसं करून घ्यायचं आहे. पहिलं तर टार्गेट अजिबात मिस करायचं नाही. त्या टार्गेट म्हणजे तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा टेस्ट सिरीजचा हा होणार आहे की आपण जो विषय आपल्याला घेतलेला आहे तो आपल्याला त्या वेळेमध्ये फॉर शुअर कंप्लीट झालाच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे कुठलाच ऑप्शन आपण त्याच्यामध्ये घेऊन चालणार नाही. ठीक आहे, म्हणजे कुठलंच एक्सक्यूज तुम्ही ह्याच्यामध्ये देऊन चालणार नाहीये. तर पहिल्या गोष्ट तर झालं टार्गेटचं. दुसरं, दर आठवड्याला आपलं त्याच्यामध्ये हे रायटिंगचं प्रॅक्टिस जे आहे आणि वेळेत पेपर कंप्लीट करण्याची जी आपली जे स्किल आहे
ठीक आहे. 100 MC म्हणजे मार्काचा जो आपला क्वेश्चन पेपर आहे हा कम्प्लीट झालाच पाहिजे. ठीक आहे. वेळेमध्ये कम्प्लीट करण्याचं सुद्धा तुम्हाला दरवेळेस आपण इव्हॅल्युएशन करून देणार आहे. म्हणजे दरवेळेस बऱ्याच वेळेस काय होत असतं की आपण जो आहे म्हणजे आपला क्वेश्चन पेपर आपण वेळेमध्ये कम्प्लीट करू शकत नाही. म्हणजे नंबर ऑफ विद्यार्थी मी बघितलेले आहेत. ठीक आहे. इव्हन मी स्वतः सुद्धा म्हणजे कधीच मी वेळेमध्ये पेपर कम्प्लीट करू शकत नाही. मी एवढं सगळं महाराष्ट्राला शिकवतो किंवा असं म्हणजे पेपर असा लिहिला पाहिजे, एवढ्या वेळेत लिहिला पाहिजे, पण मी कधीच स्वतः म्हणजे 3 तासामध्ये 100 जो त्याचा जो क्वेश्चन पेपर आहे म्हणजे मला माझी अजिबात रायटिंग प्रॅक्टिसच नाहीये. म्हणजे 3-4 वर्ष झालं मी हातात पेनच घेतलेला नाही. लॅपटॉपच वापरतो, टाईप बोर्डच वापरतो किंवा हे लेक्चर सुद्धा माझे डिजिटल टाईप बोर्डवरच असतात. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामुळे मी स्वतः कम्प्लीट करू शकत नाही, पण हे मला चालून जातं. तुम्हाला हे चालणार नाहीये. ठीक आहे. तुम्हाला तिथे कीबोर्ड वगैरे हातात भेटणार नाही किंवा तुम्हाला तिथे लॅपटॉप स्क्रीन टच वगैरे तुम्हाला भेटणार नाहीये. ठीक आहे. तुम्हाला तिथे पेनच घ्यावा लागणार आहे आणि पेन घेऊनच आपल्याला लिहावं लागणार आहे. तर प्रत्येक वेळेस क्वेश्चन पेपर नंतर तुम्हाला बघायचं आहे की मी किती वेळात पेपर कंप्लीट केलेला आहे. म्हणजे 4-5 मार्क मी समजा बाकी म्हणजे वर ऍड ऑन ठेवू शकलो का हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला एकही मिनिट समजा युटिलाइज म्हणजे एकही मिनिट आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाहीये. 3 तासाला 3 तास आपल्याला म्हणजे वापर करायचे आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच लोकांचा मोठेपणा असतो की म्हणजे मी पेपर 10 मिनिट अगोदर कंप्लीट केला असं बाहेर सांगण्यामध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही मोठेपणा नसतो. म्हणजे तो मूर्खपणा आहे. ठीक आहे. ज्याला आपण ते म्हणजे जे आपण ते शाळेतल्या लोकांच्या गोष्टी आहेत. म्हणजे शाळेमध्ये कसं असतं की क्लासमध्ये कोणतरी बसलेलं असतं, मग त्याच्यासमोर आपल्याला पेपर लवकर कंप्लीट करून थोडंसं मोकळं बसायचं असतं. ठीक आहे. तशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस मेन्सच्या पेपरमध्ये फॉलो करायच्या नाही. ठीक आहे. बरेच लोक करतात की माझा पेपर लवकर कंप्लीट झाला, अजून 2 गोष्टी जास्त लिहिला असतास, अजून एखादा पॉईंट जास्त टाकला असतास तर मेरिटमध्ये असतास ना तू. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ती गोष्ट काय करायचं आहे म्हणजे प्रत्येक पेपर आपल्याला 3 तास युटिलाइज करायचेच आहेत, पण प्रॅक्टिस सेशनमध्ये की आपण किती वेळामध्ये पेपर आपला कंप्लीट करू शकतो हे आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. बऱ्याच लोकांचं काय होतं की पेपर सुरुवातीला एकदम चांगल्या पद्धतीने लिहितात आणि शेवटी एवढा गिचकड काला असतो, जजमेंट वगैरे शेवटी ठेवलेलं असतं, शेवटचं जजमेंट कम्प्लीटच होत नाही. ठीक आहे. कारण वेळेचं जे नियोजन आहे ते अगोदर जे करायला पाहिजे होतं ते केलेलं नसतं. जेएमएफसीचे प्रश्न सुद्धा असे असतात की म्हणजे समजा कॉन्ट्रॅक्टचा जो प्रश्न आहे समजा की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर अग्रीमेंट्स बट ऑल अग्रीमेंट्स आर नॉट अ कॉन्ट्रॅक्ट. आता मागच्या वेळेसचा प्रश्न आहे तो म्हणजे 2020चा मेन्स. ठीक आहे. प्रश्न असा विचारलेला आहे की लिहायला खूप काही आहे तुला, पण म्हणजे प्रत्येकालाच खूप काही येतं. मग हा बसला लिहित सेक्शन 10 पासून 30 पर्यंत एक सेक्शन लिहित बसला. ठीक आहे. त्याच्यामध्ये जो वेळ जायला पाहिजे तो वेळ आपला त्याच्यामध्ये गेलेला आहे. ठीक आहे. हे सगळं सुद्धा आपल्याला कुठेतरी कमी करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्या गोष्टी आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टींचं सुद्धा मॅनेजमेंट किंवा नियोजन आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. पेपर मला सगळं म्हणजे अभ्यास झाला याला म्हणजे अभ्यास सगळा कंप्लीट झालेला आहे हे लोक सगळे मेन्स पास होतात असं अजिबात नाही. ठीक आहे. मेन्स पास होण्यासाठी अभ्यास होऊन फक्त चालत नाही, अभ्यास होऊन सुद्धा बाकीचे जे नियोजन आहे वेळेचं नियोजन असू द्या किंवा पॉईंट्स लिहित असताना काय लिहिलं पाहिजे काय नाही लिहिलं पाहिजे, कोणती गोष्ट असली पाहिजे आन्सर शीटमध्ये, कोणती गोष्ट नसली पाहिजे. ठीक आहे. या गोष्टींचा सुद्धा आपल्याला अनुभव असला पाहिजे. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात आपण काहीतरी न्यूसन्स गोष्ट आपण त्याच्यामध्ये पेपरमध्ये लिहित असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे असं होतं की एवढं बॅड इम्प्रेशन पडून जातं पुढच्या व्यक्तीवर की तो मनामध्ये ठरवून टाकतो की हा व्यक्तीला तर घेणार नाही. ठीक आहे. मग तो तुम्हाला काय करणार, तुम्हाला समजा 49 वर ठेवणार किंवा 45च त्यांचं टार्गेटच असतं की म्हणजे 45-44 वगैरे ठेवणार. ठीक आहे. 44 वर ठेवला की मग तो कॅटेगरीवाला असू द्या किंवा ओपनवाला असू द्या. ठीक आहे. त्याचा तिथेच कार्यक्रम झाला. ठीक आहे. इंटरव्ह्यूला जसं 19 वर ठेवतात ना ते तशा प्रकारचं आपल्यासोबत काही नको व्हायला. म्हणजे कुठली बऱ्याच गोष्टी लिहित असताना लिगल एसे लिहित असताना बऱ्याच काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला आपण जजमेंट रायटिंग वगैरे तुम्हाला असं आपण शिकवणार नाहीये. ठीक आहे. कारण तुम्हाला जजमेंट रायटिंग वगैरे जे आहेत आपण त्याचा वेगळा आपण त्याच्यामध्ये कोर्स आपण घेत असतो. तुमचे फक्त जजमेंट मी चेक करणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. आता तुम्ही सर्वांनी टेस्ट सिरीजसाठी जॉईन केलेलं आपल्याकडे. ठीक आहे. जर समजा तुम्हाला म्हणजे कुणाला जर समजा मेन्सची बॅच जर तुम्हाला करायची असेल त्याच्यामध्ये सगळंच काही आहे. ठीक आहे. म्हणजे सगळे लेक्चर्स आहेत, जजमेंट रायटिंग आहे, लिगल एसे आहे. जजमेंट रायटिंग आणि लिगल एसेची आपण फक्त कोर्सची फीस आपण 3000 रुपये घेतो. तुम्ही टेस्ट सिरीज तर जॉईन केलेलंच आहे, समजा 4000 रुपये भरलेलेच आहेत. जजमेंट रायटिंग जर कुणाला करायचं असेल, ठीक आहे, जजमेंट रायटिंग आणि लिगल एसे जर कुणाला करायचं असेल तर तुम्हाला असे पुढे 3000 रुपये द्यावे लागणार आहेत. आणि तुम्हाला सगळी फीसच 8000 रुपये आपली क्लासेसची. क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आपण सगळ्याच गोष्टी इन्क्लूड करून देत असतो. तुम्हाला अजून 4000 रुपये भरायचे फक्त, त्याच्यामध्ये मग तुम्हाला बाकीचा सगळा कोर्सेस तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. ज्यांच्याकडे वेळ वगैरे समजा आहे, ठीक आहे, त्यांनी म्हणजे तुम्हाला हे 4000 रुपये जे एक्स्ट्रा आपण म्हणजे क्लासेससाठी समजा आपण घेतोय हे तुम्हाला जस्टिफायबल आहेत ज्यांनी ऑलरेडी टेस्ट सिरीज जॉईन केले त्यांच्यासाठी. ठीक आहे. हे एक तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुमचं त्याच्यामध्ये क्लासेसमध्ये सुद्धा काय होत असते की आपण रोज सकाळी 6 ते 7:30 मध्ये आपण रायटिंग प्रॅक्टिस आपली रोजच असते. ठीक आहे. आणि जे शॉर्ट नोट्स आहेत जे मी तुम्हाला आता टेस्टमध्ये विचारणार आहे हे ऑलरेडी त्याच्यामध्ये सुद्धा एकदा लिहून झालेलं असतं.
ठीक आहे. म्हणजे हे तुमचं तिकडे तसं होणारच आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला तसं काही त्याच्यामध्ये कुणाला वेळ असेल किंवा तुम्हाला तशी इच्छा असेल तर तुम्ही ते सुद्धा त्याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे. तर अजून आता आपलं बाकीचं जे आहे समजा टेस्ट सिरीजचं जे मी तुम्हाला सांगत होतो की या प्रत्येक प्रकारे तुम्हाला म्हणजे आपलं इव्हॅल्युएशन आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे वेळेचं नियोजन आपलं बसतं का, पेपर आपण वेळेत लिहू शकतो का, ठीक आहे. आणि प्रत्येक विषयाचं जे आहे आपलं कुठं रिव्हिजन आपलं कम्प्लीट झालंय का, हे सगळं सुद्धा तुम्हाला स्वतःहून त्याच्यामध्ये बघायचं आहे. यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला काही सुरुवातीला व्हिडिओ पाठवलेले होते. ठीक आहे. सिव्हिल प्रोसिजर कोडचा आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा आहे. ठीक आहे. काय त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला येऊ शकतात. मी बाकीच्या विषयांची मी तुम्हाला तसेच सांगणार आहे की म्हणजे कोणते समजा प्रश्न त्यामध्ये विचारले जाऊ शकतात वगैरे. हे आपण बाकीच्या विषयांचं सुद्धा आपण डिस्कशन त्याच्यामध्ये करणारच आहे. ठीक आहे. क्वेश्चन पेपरवर तुमच्या आन्सर शीटवर एक जनरलाइज डिस्कशन आपण त्याचं एक आपण सेशन घेणार. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे स्वतःला जे तुम्हाला पर्सनली जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजेत हे तुमच्या क्वेश्चन पेपरवर सुद्धा तुम्हाला दिसतील. ठीक आहे. म्हणजे पीडीएफ वर सुद्धा आपण टाईप केलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत प्रत्येक ठिकाणी समजा, तर हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. तुमचे त्या म्हणजे किती तुम्हाला मार्क दिलेले आहेत ते मार्क सुद्धा तुम्हाला तुमच्या पीडीएफ मध्ये दिसतील. ठीक आहे. तुम्हाला पूर्णपैकी म्हणजे किती मार्क पडलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळं सुद्धा तुम्हाला तुमच्या पीडीएफ मध्ये दिसणार आहे. आणि तुमचे पीडीएफ जे आहेत क्वेश्चन पेपरचे आन्सर शीट जे मी चेक केलेले आहेत, ठीक आहे, हे तुम्हाला तुमच्या मेल आयडीवर त्याच्यामध्ये भेटून जातील. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणजे स्क्रीन टचमुळे आपण त्या असं पेपरवर सुद्धा आपण तसं सुद्धा मार्क करू शकतो किंवा लिहू शकतो आपण. ठीक आहे. तुम्हाला ते त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला ते तसं भेटून जाईल. ठीक आहे. म्हणजे टाईप मध्ये भेटून जाईल किंवा राईट फॉल्स वगैरे समजा अशा पद्धतीने समजा तुम्हाला करून भेटेल की कोणते पॉईंट आपण समजा लिहायला पाहिजे तिथे तुम्हाला थोडीशी फुल्ली केलेली असेल की अशा प्रकारचा पॉईंट आपण अवॉइड करायला पाहिजे समजा. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग आपण म्हणजे पर्सनली सुद्धा तुम्ही मला त्याच्यामध्ये कॉल करू शकता की पेपर झाल्यानंतर की सर माझा असं तुम्हाला एक वेळ दिला जाईल पर्टिक्युलर, त्या वेळेमध्येच तुम्हाला कॉल करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या काही समजा आपल्या गोष्टी असतात, जे डाऊट्स असतात, ठीक आहे, हे डाऊट्स तुम्ही मला कधी त्याच्या म्हणजे मी जो तुम्हाला वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्ही मला फोन करून ते डाऊट्स वगैरे सगळे सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. तर आता त्याच्यामध्ये म्हणजे या अशा काही गोष्टी झाल्या की म्हणजे तुम्हाला जे जनरलाइज मी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन पेपर वगैरे समजा आपण लिहित असताना किंवा आपलं जे समजा वेळेचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये हे असू द्या. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमचा जो क्वेश्चन पेपर असणार आहे त्या क्वेश्चन पेपरमध्ये जेवढ्या प्रकारचे प्रश्न आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्या क्लासेसचं एक आपल्या ऍडिशनल इन्स्ट्रक्शन असेल. त्या ऍडिशनल इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला आपण म्हणजे टाइम सांगणार आहे मी प्रत्येक क्वेश्चनचा. ठीक आहे. समजा लॉंग क्वेश्चन्स असतील समजा तुम्हाला त्याच्यामध्ये, तर तुम्हाला वर त्याच्यामध्ये टाइम पिरियड दिला जाईल. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करताना असं करायचंय की तेवढ्या वेळेतच तुम्हाला तो प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. म्हणजे एक जो समजा तुम्हाला लॉंग क्वेश्चन दिलेला आहे त्या लॉंग क्वेश्चनसाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे, ठीक आहे, याचा वेळ तुम्हाला मी साईडला तिथे देणार आहे आणि त्या वेळेतच तुम्हाला तो लिहिण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण काय करतो की म्हणजे थोडंसं होऊन काय जातं की आपण समजा 8 मार्काचा प्रश्न आहे, तुम्ही त्याला खूप काही लिहिलंय, किती जरी लिहिलं तरी काय किती मार्क भेटणार आहे तुम्हाला, 7-8च भेटणार आहेत ना. पुढे जजमेंट जे समजा 20 मार्काचं त्याचं नुकसान झालं, लिगल इश्यू जो पुढे आहे त्याचं नुकसान झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत नको व्हायला. ठीक आहे. त्यामुळे साधारणतः लॉंग क्वेश्चनला किती समजा तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि पूर्णपणे समजा एखाद्या प्रश्नामध्ये जे आपण लॉंग क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण त्याला किती वेळ द्यायला पाहिजे याचा टाइम पिरियड तुम्हाला क्वेश्चन पेपरवर मी वरच देणार आहे. ठीक आहे. मग तो टाइम सुद्धा तुम्हाला बघायचा आहे, त्याची सुद्धा तुम्हाला जाणीव ठेवायची आहे आणि भविष्यात सुद्धा म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये लिहित असताना सुद्धा आपल्याला एक आयडिया राहील की आपण या प्रश्नाला आपण साधारणतः किती वेळ द्यायला पाहिजे. ठीक आहे. थोडंसं म्हणजे आता हे गोष्ट असतेच की थोडंसं आपण समजा 1-2 मिनिट इकडे तिकडे आपण करत असतो आणि ते करायला पाहिजे. ठीक आहे. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा खूप म्हणजे अनइक्विटेबल एकदम नसायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इक्विटेबल तुम्ही समजा डिस्ट्रीब्युशन मध्ये थोडं समजा तुम्ही 1-2 मिनिट समजा तुम्हाला असं वाटलं की हा प्रश्नामध्ये मी अजून थोडंसं खूप सुंदर लिहिलं तर मला मार्क भेटू शकतात, तर तुम्ही एखादा मिनिट समजा इकडचा इकडे करा. कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं की एक्झामिनरची रिक्वायरमेंट म्हणजे क्वेश्चन जो तुम्हाला विचारलेला आहे हा क्वेश्चन मध्ये मुळातच त्याची स्ट्रेंथ खूप कमी असते. म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्झामिनरची जी रिक्वायरमेंट असते हीच मुळात खूप कमी असते. आपले जे मेन्सचे जे आन्सर शीट्स असतात, ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला प्रिलिमला फर्स्ट आन्सर की आली त्याच्यानंतर सेकंड आन्सर की येते, ते प्रिलिमच्या बाबतीत होतं. मेन्सच्या बाबतीत कसं असतं की जे एक्झामिनर असतात, जे पेपर चेक करणारे जे लोक असतात त्यांना एक जनरलाइज आन्सर की दिली जाते. त्या आन्सर की मध्ये असं डेटा नसतो, त्याच्यामध्ये फक्त सेक्शन नंबर्स असतात. ठीक आहे. म्हणजे त्यांना सांगितलं जातं की एवढे सेक्शन नंबर्स आहेत का बघा आणि एवढे सेक्शन नंबर असतील तर मग त्याच्यामध्ये कंप्लीट उत्तर असेल. ठीक आहे. त्यामुळे आपलं कंप्लीट उत्तर आहे का नाही म्हणजे बऱ्याच वेळेस कसं असतं की 1-2 सेक्शन लिहायचे असतात. कंप्लीट उत्तर लिहिण्यासाठी कंटेंट खूप कमी असतो, मुळातच कंटेंट खूप कमी असतो. मग अशा वेळेस तुम्ही इकडचा समजा 1-2 मिनिट तुम्ही दुसरीकडे देऊ शकता. ठीक आहे. एवढं म्हणजे थोडंसं लिमिटमध्ये जर समजा आपण ते केलं तर त्याच्यामध्ये ते आपलं थोडंसं जस्टिफायबल होईल. म्हणजे मी तुम्हाला एका प्रश्नासाठी किती वेळ लागला पाहिजे ते पण देणार आहे आणि पूर्ण समजा जर एखादा मोठा प्रश्न जर असेल त्याच्यामध्ये काही असे छोटे प्रश्न असतील
ठीक आहे, सब क्वेश्चन्स असतील. तर या सब क्वेश्चनला समजा पर्टिक्युलरली किती वेळ लागला पाहिजे आणि कॉम्प्रिहेन्सिव्हली त्या मोठ्या प्रश्नाला किती वेळ लागला पाहिजे, याचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये इन्स्ट्रक्शन्स मध्ये मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, ते तुम्हाला फक्त आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहे. परीक्षेमध्ये ऍक्च्युअली लिहित असताना त्यांना काही देणं घेणं नाही. ठीक आहे, तुम्ही जजमेंट रायटिंग जरी समजा अर्धा 1-1.5 तास लिहित बसले तरी सुद्धा चालतं. ठीक आहे, म्हणजे बरेच विद्यार्थी जे असतात त्यांचं होतं हे. ठीक आहे, सुरुवातीला जजमेंट लिहायला घेतात आणि आपलं 1.5 तास जजमेंटच लिहून येतात. ठीक आहे, मग शेवटी मग पुन्हा पळापळी राहते, पळापळीमध्ये बाकीचे प्रश्न लिहिणं होत नाही. ठीक आहे, म्हणजे होतं असं की एखादा लॉंग क्वेश्चन आपल्याला खूपच जास्त चांगल्या पद्धतीने माहिती असतो आणि त्याच्यामध्ये कंटेंट खूप जास्त असतो. तर अशा वेळेस थोडंसं आपल्याला स्वतःवर सुद्धा कंट्रोल आपला असला पाहिजे. त्याला कशा पद्धतीने समजा कट शॉर्ट करायचं किंवा कुठे कट करायचं, कुठे शॉर्ट करायचं, हे सगळं सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा समजा लॉंग क्वेश्चन म्हणून प्रिपेअर केलेला असतो आणि तो प्रश्न विचारतात ते लोक शॉर्ट नोटला. मग अशा वेळेस आपण लॉंग क्वेश्चनसाठी प्रिपेअर केलेला प्रश्न शॉर्ट नोटला लिहून चालत नाही. ठीक आहे, कारण उद्या इकडे जे बाकीचे जे लॉंग क्वेश्चन विचारलेले आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. ठीक आहे, तर हे टेस्ट सिरीज मध्ये म्हणजे अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं की तुम्हाला जे आपलं टाइम बाउंड जे प्रिपरेशन आहे, तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा टेस्ट सिरीजचा त्या गोष्टीसाठी होणार आहे की टाइम बाउंड मध्ये आपल्याला म्हणजे आपलं जर समजा आपलं काही रिव्हिजन राहिलेलं असेल, काही आपला अभ्यास राहिलेला असेल, तर आपला अभ्यास त्याच्यामध्ये कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, दुसरा फायदा असा आहे की तुम्हाला वेळेच्याच बाबतीत समजा की वेळेमध्ये म्हणजे 3 तासामध्ये 100 मार्काचा जो आपला पेपर आहे तो कव्हर कसा करायचा. ठीक आहे, हे कव्हर करण्याचा आपल्याला त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायचं आहे. त्याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी अशा असतात की मेन्समध्ये थोडासा लिगल एसे असतो. शेवटी लिगल एसेमध्ये जो आपला वेळ आहे तो आपण थोडासा जर कमी जास्त पडला तर आपण मॅनेज करू शकतो. ठीक आहे, तो पुढचं आपलं समजा सेपर साईड झालं. पण अदरवाईज इकडेच आपण थोडंसं भान ठेवून आपला पेपर लिहिला पाहिजे. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितले की शेवटी एकदम घाण जे करतात काही लोक, तर ते आपलं त्याच्यामध्ये व्हायला नाही पाहिजे. पेपर आपला सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे सेम हँडरायटिंग सुद्धा मेंटेन राहिलं पाहिजे. ठीक आहे, आणि त्यांना कुठे असं वाटलं नाही पाहिजे की हा व्यक्ती काहीतरी करत असताना गडबड वगैरे करतो. ठीक आहे, गडबड वगैरे करत असतो. गडबडीमध्ये चुका सुद्धा खूप जास्त होतात. ठीक आहे, त्या चुका सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये कुठेतरी झाल्या नाही पाहिजेत. म्हणजे या प्रकारचं सुद्धा आपल्याला प्रिकॉशन्स आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर हे टाइमच्या म्हणजे टाइम तुमचा टाइम बाउंड प्रिपरेशनसाठीचं तुम्हाला म्हणजे काळजी घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट पेपर लिहित असताना त्या टाइम बाउंड मध्ये आपल्याला काळजी घ्यायचं आहे. ठीक आहे, तिसरी गोष्ट जो आपण कंटेंट त्याच्यामध्ये लिहित आहोत, ठीक आहे, हे सुद्धा सगळं सुद्धा आपल्याला समजा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला तेच आपण समजून घेणार आहेत. ठीक आहे, तर अशा काही बेसिक गोष्टी होत्या तुमच्या टेस्ट सिरीजच्या बाबतीतच्या. आपले जे लेक्चर्स त्याच्यामध्ये असणार आहेत त्या लेक्चर्समध्ये म्हणजे मुळात टेस्ट सिरीजमध्ये कुणीच लेक्चर घेत नाही. ठीक आहे, पण तुम्हाला एक जनरलाइज गोष्टी म्हणजे प्रत्येकाला म्हणजे बऱ्याच गोष्टी कशा असतात, बऱ्याच कॉमन एरर्स असतात. ठीक आहे, कॉमन एरर म्हणजे प्रत्येकाला फोन करून तेच गोष्टी सांगण्यापेक्षा काही गोष्टी आपण कॉमनली आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आणि ज्या सिरियस चुका असतात जो एखादा व्यक्तीच करत असतो त्याला आपण पर्सनली सुद्धा त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपण सांगू शकतो. त्यामुळे मुळात लेक्चरचा पर्पज हा आहे. ठीक आहे, लेक्चरचा पर्पज हा अजिबात नसणार आहे की तुम्हाला पूर्णपणे विषय आपण शिकवणार आहेत किंवा हे करणार आहेत. ठीक आहे, टेस्ट सिरीज म्हणजे याच्यात मूळ म्हणजे मुळाचं आहे किंवा जास्तीत जास्त रायटिंग प्रॅक्टिस आणि तुमच्या वेळेमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन करून घेणे. ठीक आहे, जस्ट ठीक आहे. त्याच्यामध्ये जे आपले 2 कायदे आहेत म्हणजे प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट असू द्या किंवा अॅट्रॉसिटीचा कायदा असू द्या. ठीक आहे, हे 2 तर तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओ भेटलेलेच आहेत. ठीक आहे, एव्हिडन्स ऍक्टचं जे आहे समजा प्रिपरेशन करत असताना एव्हिडन्स ऍक्टचा आपण असं काही म्हणजे व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला नाहीये. हा फ्लिप काय म्हणतात पेपर, तुमचे काही तसे क्युरीज असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये मला विचारू शकता. द पेपर ब्लू पेन इज ठीक आहे, म्हणजे कुठलाही पेन वापरा, म्हणजे बॉल पेन त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे ब्लॅक पेन असेल तर थोडंसं म्हणजे गडद राहतं त्याच्यामध्ये. म्हणजे ब्लॅक बॉल पेन वापरला तर तुम्ही ते चांगलं राहील. ठीक आहे, म्हणजे जेल पेन सुद्धा वापरतात बरेच विद्यार्थी आणि त्यांचे रिझल्ट सुद्धा येतात. पण ते थोडंसं रिस्कीच काम आहे. त्यांनी स्वतः सांगतात किंवा तुम्ही काय करा, बॉल पेनच वापरा. ठीक आहे, एसएचे टॉपिक सुरुवातीला सांगून चालत नाही. थोडंसं वेळेनुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक बदलत असतात. ठीक आहे, त्यामुळे एसएचा जो आहे तो आपल्याला म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलेले अपडेटेड टॉपिक असतात. हा मेन्सचे लेक्चर्स आपले सुरू झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 45 पर्यंत बघितलेला आहे. म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन समजा आपण बघितलेलं आहे मेन्सच्या बॅचमध्ये. तुम्हाला जर तिकडे शिफ्ट करायचं असेल तर तुम्ही तिकडे करू शकता. सकाळी 6 ते 7:30 मध्ये ती बॅच असते. ठीक आहे, तुम्हाला एक्स्ट्रा 4,000 रुपये त्याची फीस पे करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही तिकडे शिफ्ट करू शकता. ठीक आहे, तुम्ही इकडे पण असाल तिकडे पण असाल तुम्ही त्याच्यामध्ये पेपर नोटबुकवर सॉल्व्ह करायचे का. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कसं करतो थोडंसं तिकडे टेस्ट सिरीजचं शेड्यूल बदलतं.
त्याच्यामध्ये अगोदर आपण तुम्हाला एव्हिडन्स ऍक्ट शिकवतो आणि शिकवल्यानंतर शेवटच्या दिवशी तुमची एव्हिडन्स ऍक्टवर टेस्ट असते. म्हणजे ऑलरेडी आपण ते सगळं प्रिपेअर करून घेतो, सगळ्या शॉर्ट नोट तुमच्याकडे असतात, सगळे डिफरन्सेस ऑलरेडी तुमच्याकडे असतात, तुमच्या हाताखाली एकदा ते गेलेले असतात. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ते टेस्ट असते. मग टेस्टमध्ये मग तुम्ही किती रिव्हिजन केलेलं आहे किंवा किती त्याच्या, आता शेवटी कसं असतं की क्लासमध्ये जवळपास तुमच्याकडे प्रिपेअर उत्तर असतात. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाचं जवळपास प्रिपेअर उत्तर आपल्या वहीमध्ये असतंच त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांना एवढं जास्त त्यांचे पेपर चेक करताना म्हणजे काही गोष्टी सांगायची गरज पडत नाही. त्यांच्याकडे ऑलरेडी प्रिपेअर जे उत्तर समजा असायला पाहिजे, एखाद्या डिफरन्सेसवर जर समजा जे काही लिहायला पाहिजे हे ऑलरेडी त्यांच्याकडे असतं. त्यामुळे त्यांचे पेपर चेक करताना एवढा असा त्रास होत नाही, ते ऑलरेडी प्रॉपरच लिहितात. काय म्हणतात पेपर नोटबुकवर. ठीक आहे, हा पेपर तुमचा तुम्हाला मी तुम्हाला एक हे पाठवतो, त्याचं जे एक ब्लँक शीट पाठवतो. ठीक आहे, एक पेज पाठवतो, त्या पेजेसची झेरॉक्स करून घ्या, म्हणजे बॅक साईडनं वगैरे अशी झेरॉक्स करून घ्या. एमपीएससीचं जे समजा आपलं आन्सर शीट असतं त्याला जसं त्याचं एक तुम्हाला मी एक शीट पाठवतो, म्हणजे ब्लँक पेजची शीट पाठवतो, त्याचे झेरॉक्स करून घ्या इकडून तिकडून आणि त्याच्यावरच तुम्ही ते लिहित चला. ठीक आहे, तुम्हाला एक ब्लँक शीटचे मी झेरॉक्स पाठवतो, त्याचे एकदाच झेरॉक्स करून घ्या, जास्त तुम्ही सगळे म्हणजे बॅक टू बॅक असं तुम्ही झेरॉक्स करून घ्या त्या पेजचे. म्हणजे थोडंसं तुम्हाला काय राहील, एक वेगळी फिलिंग राहील परीक्षेच्या. ठीक आहे, त्याच्यावर जर तुम्ही लिहिले ते तर त्या पद्धतीच्या पेपरवरच तुम्ही दिले. हा ठीक आहे, मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत ते पाठवून देतो. ठीक आहे, म्हणजे ज्या पद्धतीचं आपलं समजा आन्सर शीट असते त्याचं मी तुम्हाला ते हे पाठवतो. ठीक आहे, तुम्हाला पेजेसचं नियोजन इथे लागणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस कसं असतं की जजमेंट रायटिंग लिगल एसे ह्याच्यानुसार आपल्याला पेजेसचं नियोजन लागणार नाही. ठीक आहे, पण एक 30 पेजेस म्हणजे 30, आता हे तसं 44 पर्यंत त्याच्यामध्ये ते बरेच जास्त असतात, पण थोडंसं इकडचं तिकडचं डिफरन्सेस वगैरे म्हणजे त्याच्यानुसार पेजेसचं नियोजन लागणार नाही आपल्याला. या टेस्टमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमध्ये लागेल नियोजन, याच्यामध्ये आपल्याला पेजेसचं वगैरे नियोजन लागणार नाही. ठीक आहे, त्याचा विचार तुम्ही नका करू आताच. म्हणजे साधारणतः लॉंग क्वेश्चन वगैरे हे मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण टेस्टचं डिस्कशन करू ना त्यावेळेस तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी सांगू त्याच्यामध्ये. एव्हिडन्स ऍक्टचा एक पेपर तुम्ही तुमच्यामध्ये द्या, तुमच्या पद्धतीने द्या. त्यानंतर आपण एक 2 तासाचं डिस्कशन आपण घेणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो. ठीक आहे, नोटबुकमध्ये ठीक आहे तुम्ही लिहू शकता. पहिला पेपर तुम्ही समजा तुमच्या नोटबुकमध्ये जर लिहिला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, लाईन असलेल्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहिला तरी चालेल, काहीच अडचण नाही. फक्त म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचंच म्हणजे स्ट्रक्चरच नियोजन लागतं, एक सवय लागते, आन्सर शीट ओळखीची होऊन जाते. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही त्या आन्सर शीटवरच लिहा. ठीक आहे, झेरॉक्स काढा त्याचे बॅक टू बॅक असे, आणि त्या आन्सर शीटवर लिहिले की तुम्हाला एक वेगळी सवय त्याच्यामध्ये लागेल, किंवा तो पेपर सुद्धा फॅमिलियर वाटायला लागेल. त्याची ब्रॉड सुद्धा म्हणजे झेरॉक्स त्याच पेजची सारखं असतं समजा. ठीक आहे, तुमचा जो पेपर मिस झाला तुम्ही कधी परत देऊ शकता. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही तुमच्या वेळेनुसार कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही पेपर सोडवा आणि मला पाठवून द्या, मी तुम्हाला ते चेक करून देईल. ठीक आहे, माझ्या बाजूने काही अडचण नाही आहे, पण माझं तुम्हाला रिकमेंडेशन असंच आहे की तुम्हाला जास्त फायदा होईल. जर तुम्ही ते वेळेनुसार जर केलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. एवढंच मी फक्त तुम्हाला त्यामध्ये म्हणत आहे. अदरवाईज तुम्ही तुमच्या वेळेनुसार सोडलं तरी चालतील. ठीक आहे, ठीक आहे, तर एवढ्याच गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये आजच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे की म्हणजे टाइम बाउंड प्रिपरेशन मध्ये तुम्ही एव्हिडन्स ऍक्टचा तुम्ही त्याच्यामध्ये पेपर सोडवा. मी तुम्हाला क्वेश्चन पेपर जो तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन्स जे मेन्सच्या पेपरमध्ये आहेत ते असतील, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला टाइम लिमिटचं सुद्धा लिमिटेशन असेल. ठीक आहे, आणि तुम्हाला प्रत्येकाला त्याच्यामध्ये काय करायचं, तुमची जी आन्सर शीट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पेपर सोडवायला सुरू कधी केला, ठीक आहे, आणि संपवला कधी. ठीक आहे, हे टाइम सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे, प्रत्येकाला टाइम लावून ते करायचं आहे. ठीक आहे, टेस्टची कुठलीही डेट एक्सटेंड होणार नाही. ठीक आहे, प्रिलिमच्या पेपरला आपल्याला कसं असतं, प्रिलिमची जी टेस्ट सिरीज असते त्याच्यामध्ये 100 MCQs बनवायचे असतात, आणि ते टाईप करणे, त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस कसं असतं की ते त्या बॉक्समध्ये टाकणे. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात, ते क्वेश्चन ऑर्डर समजा शफल करण्यासाठी किंवा तुम्हाला ते उत्तरं भेटण्यासाठी त्याचे उत्तरं त्याच्यामध्ये टाकणे. त्यामुळे प्रिलिमच्या टेस्ट सिरीज आपल्या 1-2 दिवस मागे पुढे होत असतात, पण तुमची टेस्ट मागे पुढे होण्याचं काही कारण नाहीये. तुमचा पेपर त्याच्यामध्ये समजा प्रश्नाला त्याच्यामध्ये थोडंसं विचार म्हणजे 2-3 तास त्याच्यामध्ये विचारच करावा लागतो फक्त. बाकी त्याच्यामध्ये टायपिंगचे किंवा ह्याचे खूप जास्त कष्ट त्याच्यामध्ये लागत नाही, त्यामुळे तुमचं वेळेनुसारच होईल. ठीक आहे, तुमचं कुठलंही त्याच्यामध्ये आपण एक्सटेंड करणार नाही, आणि आपल्याकडे जसं जास्त वेळ पण नाहीये की म्हणजे आपण पुढे जर समजा खूप पुढे गेलं, जर समजा मेन्सचं तुमचं एक्झाम जर समजा एक 15-20 दिवस जर समजा पुढे जाणार असेल,
तर अशा वेळेस आपण थोडंसं जी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये 1-2 दिवस अभ्यासाला जास्त वाढून देणे, की अशा काहीतरी प्रकार आपण त्याच्यामध्ये करूया. जर एक्झाम पुढे जात असेल तुमची, तसा जर आपल्याला काही अंदाज आला, त्यांनी तारीख जर दिली समजा पुढची, तर आपण थोडंसं प्रिपरेशन आपलं कंटिन्यू राहण्यासाठी, ठीक आहे, कंटिन्युटी ब्रेक नको व्हायला, ठीक आहे, त्यामुळे आपण ते पुढे नेऊ. अदरवाईज सध्या तरी त्याच्यामध्ये असं मागे पुढे करायला काही चान्स नाहीये. ठीक आहे त्या पद्धतीनेच आपलं ते चालू राहील. जर आपल्याला असं वाटलं की ते आता शक्य नाहीये समजा 2 जुलैला होणं, ते एखादा महिना पुढे जाईल असं जर आपल्याला वाटलं, तर अशा वेळेस थोडंसं अभ्यासाचं आपण थोडंसं जास्त टायमिंग देऊ बाकीच्या विषयांना, किंवा म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतात याच्यामध्ये आपण थोडंसं तुम्हाला जास्त ड्युरेशन वगैरे असं काहीतरी करूया शेवटच्या लेवलला. सध्या तरी त्याच्यामध्ये काही स्कोप नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. तुमचे अजून काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता. एनी क्वेश्चन यू हॅव? ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. चांगलं प्रिपेअर करा. एव्हिडन्स तुमच्या लवकर टेस्ट आहे. म्हणजे आपण खूप जास्त तुम्हाला वेळ पण तुमचा कुठल्या लेक्चरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण घेणार नाही. होईल तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देणे आणि तुम्ही त्याच्यामध्ये जास्त प्रिपरेशन करणे आपण हे बघणार आहोत. ठीक आहे, तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बाकीचं आपण त्याच्यामध्ये आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया. म्हणजे आपल्या तुमच्या क्वेश्चन पेपरचं जे डिस्कशन असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण तुम्हाला ऍक्च्युअली म्हणजे आन्सर शीट म्हणजे पेपर लिहित असताना आपण ज्या काही चुका करतो, मी तुम्हाला काही चुका दाखवतो, आणि ज्यावेळेस आपलं डिस्कशन असेल त्यावेळेस मी तुम्हाला मेन्सचे जे काही म्हणजे क्वेश्चन पेपर जो असतो समजा, ठीक आहे, जे मागच्या विद्यार्थ्यांचे जे क्वेश्चन पेपर आहे, ठीक आहे, म्हणजे पुढच्या डिस्कशनमध्ये मी तुम्हाला ते पण दाखवतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी मागच्या कशा पद्धतीने पेपर लिहिलेले आहेत आणि डिफरन्सेसचे मार्क त्यांना कसे भेटलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे पुढच्या जो आपला डिस्कशनचं सेशन असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन पेपरचं सुद्धा काही सॅम्पल सुद्धा दाखवतो मी त्याच्यामध्ये. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. बाकीचं आपण त्याच्यामध्ये आपल्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण पाहूया. ठीक आहे, 20 तारखेच्या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. ठीक आहे, 21ला आपण ते डिस्कस करूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. हॅव अ नाईस डे.